बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे शपथविधीने खरं तर या इतिहासाला सुरुवात झाली आणि खास या महाराष्ट्रामध्ये जगत असताना पुन्हा एकदा आठवण करून द्यायला लागते की या महाराष्ट्रात जगत असताना एक गोष्ट विसरून आपल्याला चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये जर जन्मला नसता जिजाऊ साहेबा तर कोणत्याच घरासमोर दिसली नसती तुळस. या महाराष्ट्रात जर जन्मला नसता जिजाऊ साहेबा तर कोणत्याच घरासमोर दिसली नसती तुळस. आणि त्यांच्या पोटी जर जन्मला नसते छत्रपती शिवाजी महाराज तर कोणत्याच मंदिरावर दिसला नसता कळस. कोणत्याच मंदिरावर दिसला नसता कळस. आणि ज्यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे, हात वरती गगनाचे फडकवायचे आहे. ज्यांच्या धमण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान आहे, अभिमान आहे. श्रीमान योगी श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. हर 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 हर. आज आवाज बसला तरी चालेल पण भावना इथून येत आहेत. त्यामुळे हृदयापासून भावना निघालेल्या वेळात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच लोकप्रिय ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते अर्थातच सन्माननीय आमदार मुरजी काका पटेल साहेब यांचं आगमन होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. खरं तर महाराष्ट्रातील अनेक कुलदैवतांपैकी एक कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेरा. माळसा काळ, मार्तांड भैरव अशा अनेक नावाने हा जेजुरीचा खंडेरा ओळखला जातो. आमच्या निमंत्रण माध्यमातून शिवसेना नेते सन्माननीय श्री रोहन सावंत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील संकल्प मित्र मंडळातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच सर्वच मान्यवर या ठिकाणी येतील कारण संकल्प मित्र मंडळ म्हटल्यानंतर सगळ्यांना हवा आवडते सगळे पदाधिकारी आणि सगळेच कार्यकर्ते आणि तेच कार्यकर्ते ज्यांच्याकडनं प्रेरणा मिळत असते सगळ्या कार्यक्रमांना. पुन्हा एकदा संकल्प मित्र मंडळातर्फे सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक. खरं तर हा जेजुरीचा खंडेरा आहे. ज्याच्यावेळी हे भक्तगण शेकडो वर्षापासून हा जेजुरीचा खंडेरा आहे आपल्या भक्तांचं रक्षण करतं आणि म्हणूनच हे भक्तगण देखील या जेजुरीला पोहोचल्यानंतर आपल्या या लाडक्या दैवताला साथ घालतात. या गोड्यांको सदानंदाचा विजय आहे. पुन्हा एकदा आमची गायिका
देवाच रागाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी होतो हे असू देवा या तुझा देवा लढू मात अंतराय हो भारी आणि याच दिवसपूर्ण वातावरणात मी आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री मुळजी काका पटेल साहेबांना विनंती करतोय की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे, कारण पटेल साहेब आल्यानंतर त्यांचे 2 शब्दांनी त्यांचा सत्कार झाल्याशिवाय